सर शिकवतोय, दुसरा अभ्यास करत बसलाय. मी आणि सतीश सर इथे बसलो होतो. सतीश सर मला म्हणे बघा तो ढांगे अजून अभ्यास करतोय. मला असं फिलिंग येतं आतून की ह्याने काही केलं नाही, हा उठलाय आणि आलाय, आता आपलं दिवस खराब करणार आहे. तर तसं मला इथे दिसलं नाही. एक डेडिकेशन दिसलं. सरांना तर चांगले मित्र आहेत, सगळ्यांचेच आहेत ते. बिराडे सर म्हणा, ढांगे सर म्हणा, एक चांगली माणसं, चांगला गुड ह्युमन बिईंग ते इम्पॉर्टंट असतं. बुद्धिमत्ता सगळ्यांची सारखी आहे. आणि त्यांनी तो केलेली मेहनत, मला परवा दिवशी गावी जायचं होतं, त्या मॅडमच्या टेक्निशियनला सांगितलं पण होतं मी, त्या मला जा पण बोलल्या होत्या एक दिवस येऊन. पण ना असं वाटतं की ही दोन माणसं एवढा अभ्यास करून हे सगळं सांगणार आहेत. आणि जनगणनेचं ना डोक्यामध्ये महिन्यापासून चालू आहे. त्यात ती सीईटी एक द्यायची आम्हाला. तर हे नवीन काय, आणि एवढे व्हिडिओ अवेलेबल आहेत ना, सगळं कन्फ्युजन. पण 3 दिवसात त्यांनी प्रॉपर वेने जे म्हणतो ना आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं, जास्त माहिती असणं धोकादायक आहे. आपल्याला नाही बंगला बांधलाय तिथं जाऊन मी प्रश्न विचारू का, छप्पर कशाचं आहे, गवताचं आहे का शेणाचं आहे, फवडीत दिले तो माझ्या. एवढे लाखो रुपये खर्च केले, मी छत बांधलं, एवढं दिसत नाही का तुला? सो अंडरस्टँडिंगच्या गोष्टी आहेत. शिक्षक सगळे करतात, तुम्ही पण करतात. तिथनं निघून जायचंय लवकरात लवकर. आपल्याला तिथे त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा नाही. मी तर तसंच करणार. 2 मिनिटं. आणि त्यांना रिक्वेस्ट तर आहेत, सरांनी ते पण सांगत नम्र रिक्वेस्ट, ओके, त्याच पद्धतीने. पण आपण पण सरकारी कर्मचारी आहोत, ती दहशत पण तिथे. तू काही बोलू शकत नाहीस आम्हाला, आमच्याकडे प्रोटेक्शन आहे. आणि तुला माहिती देणं अधिकार आहे तुझा, माहिती मागणं माझा अधिकार आहे. नाही मी घर नाही सांगत म्हटलं तर गुन्हा दाखल होऊ शकतो तुझ्यावर. मी विचारायला आलोय, मी आलतू फालतू नाहीये. तिथे आमचं कौतुक केलंय पहिल्याच दिवशी. एक मोठ्या यंत्रणेचा मी एक भाग आहे. सो काय असं टेन्शन घ्यायची गरज नाही. हे सरांनी पण मला सांगितलं, फोनवरती पण ढांगे सरांशी बोललो. सो असं काय होणार नाहीये. म्हणजे मला एकाने एक्सप्लेन केलं होतं की बटन दाबलं तरी पाकिस्तानवरती अणुबॉम्ब पाडणार आहे. असं काय होणार नाही. मोबाईलमध्ये काय एडिट करायचं, एखादं नाव एडिट करायचं, एखादं घर नाव, टेन्शन घेऊन काम नाही करायचं. मजा आली पाहिजे. यस, करायचं. आणि त्या कामासाठी निवडलं आणि तिचे करते 2 माणसं भेटली, त्यामुळे जरा जास्त आनंद झाला. भोसले सर चांगले मित्र आहेत, पण अशाच ठिकाणी भेटी होता तो. खरोखर अशाच ठिकाणी एरवी आली भेटीच होत नाही. त्यामुळे टीमने मला शिकवलं, त्यामुळे खूप समाधान वाटतं. माझ्या केंद्रातर्फे, आपल्या सर्वांतर्फे मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो. आणि ते म्हणतात ना, न कोई कर से बडा होता है, न कोई पद से बडा होता है, न कोई कद से बड़ा होता है, न कोई पद से बड़ा होता है. इंसान वही बड़ा होता है जो जिम्मेदारी में खड़ा होता है. आणि ती जिम्मेदारी घेऊन याच्यावर आपल्याकडे आलेले आहेत. आणि तीच जिम्मेदारी घेऊन आम्ही आनंदाने, पारदर्शकपणे आणि ठामपणे वेळेत काम करू याची त्यांना खात्री देतो, ग्वाही देतो. थँक्यू व्हेरी मच.